पण इथेच थांबून लगेच पुढच्या बुलेटिनकडे आपण वळूयात. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती. जिथे पूजा तिथे देवभक्ती. कबूतरखान्याचा मुद्दा राजकीय जाणीवपूर्वक हे वाद घडवले जातात, तर माणसापेक्षा कबूतर महत्वाची आहेत का? कबूतरखान्याच्या आंदोलनावरनं राज ठाकरेंकडनं सवाल उपस्थित करत थेट सवाल. सरकार नको तिथे भीती दाखवतं. अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावली पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा जोरदार टोला. रस्ता बनवणं हा आपल्याकडे धंदा. नवे रस्ते बांधण्यासाठी पुन्हा कंत्राटं काढली जातात. मुंबईतल्या खराब रस्त्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचा सरकारला टोला. राज्यातील पुनर्विकास प्रकल्प आणि पार्किंगचा मुद्दा तसंच मूलभूत प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांची चर्चा. मुख्यमंत्र्यांना पार्किंग संदर्भात आराखडा दिला. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया. सरकारनं युद्धपातळीवर उपाययोजना कराव्या. तज्ज्ञांचीही मदत घ्यावी. गोष्टी हाताबाहेर गेल्या तर परिस्थिती बिघडू शकते. टाउन प्लॅनिंगच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी व्यक्त केली चिंता. मुख्यमंत्री आणि राजनाथ सिंहांचा उद्धव ठाकरेंना फोन. उपराष्ट्रपतीपद निवडणुकीसंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीसंदर्भात चर्चा. कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवारांना समन्स. रोहित पवार चौकशीसाठी कोर्टात हजर राहणार असल्याची माहिती. सांगलीतील कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडली. नदीची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद. जायकवाडीच्या 18 दरवाजातून गोदावरी नदीपात्रात 9,432 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.